वेंगुर्ला शाळा क्रमांक 1च्या विद्यार्थ्यांनी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, शिक्षक प्रशांत मांडे तसेच शिक्षिका सौ वंदना शितोळे यांच्या उपस्थितीत महिला शेतकरी ॲडव्होकेट सौ नवीना राऊळ यांच्या शेताला शैक्षणिक भेट दिली। यावेळी ॲडव्होकेट सौ नवीना राऊळ यांनी विद्यार्थ्यांना विविध पिकांची माहिती, आधुनिक शेती पद्धती, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, पाणी व्यवस्थापन तसेच शेतीतील नव्या तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं। विद्यार्थ्यांनी शेतातील विविध पिकांची पाहणी करून प्रत्यक्ष शेतीची माहिती जाणून घेतली। या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण होण्यास मदत झाली असून प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्यास संधी देखील मिळाली। उपस्थितांनी या कार्यक्रमाचं कौतुक करत अशा शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असल्याचं मत व्यक्त केलं। वेगवेगळ्या प्रकारचं पीक घेतलं जातं का तर याची सुपीकता राखून घ्यावी, मातीने सगळं शोषून घ्यावं, खत वगैरे सगळं शोषून घ्यावं म्हणून अन्य प्रकारचं पण मशागत केली जाते पिकाची। त्यानंतर जून पहिला पाऊस लागल्यानंतर ह्याच्यामध्ये आता गुरं नाही आहेत पण आता ट्रॅक्टर मार्फत हे केलं जातं, नांगरणी केली जाते। नांगरणी केल्यानंतर त्याच्यावर आपला भात असतो, वेगवेगळ्या प्रकारचं भात असतं, कोमल, रत्ना, जया, ह्यांना आदल्या दिवशी पाण्यामध्ये पण दुसऱ्या दिवशी त्याला मोठ दिले जातात आणि त्याच्यानंतर नांगरणी झाल्यानंतर त्याच्यावर पेरणी केली जाते। पेरणी केल्यानंतर एक 15-20 दिवसानंतर त्याला झाड यायला सुरुवात होतं, म्हणजेच गवत यायला सुरुवात होते। ते गवत काढलं जातं, म्हणजे त्याची उपटणी केली जाते। त्याच्यानंतर परत तिथे नांगरणी केली जाते आणि त्या चिखल वगैरे करून व्यवस्थित असं त्यांना लावणी केली जाते। त्यानंतर आता लावणी झाल्यानंतर परत त्याच्यावर खत पाणी वगैरे सगळी पाहणी करून 3-3.5 महिने म्हणजे अंदाजे एक दिवाळीच्या आसपास त्याच्यामध्ये कापणी सुरू केली जाते। म्हणजे एक त्याचं पुरा आल्यानंतर म्हणजे व्यवस्थित असं भात व्यवस्थित लागल्यावर त्याची कापणी केली जाते। कापणी केल्यानंतर त्याला कापून व्यवस्थित ठेवलं जातं, स्टोअर केलं जातं आणि एक पूर्ण कापणी झाल्यानंतर त्याची झोडपणी केली जाते। ज्यावेळी झोडपणी होते, आता पूर्वी झोडपणी ही लाकडावर करायचे, आता झोडपणीच्या विविध मशीन्स आलेले आहेत मार्केटमध्ये, आधुनिकता वाढलेली आहे। जसं आपण 21व्या शतकाकडे जातो तसं सगळं प्रगतशील झालेलं आहे। त्याच्यामुळे पहिलं नांगरणी बैलामार्फत करायचे ते आता ट्रॅक्टर मार्फत केली जाते आणि आता झोडपणी जे मशीन लावणी देखील आज प्रत्यक्षात जी माणसं लावायची ती मशीनद्वारे लावणी केली जाते। असं एवढं प्रगतशील आपलं झालेलं आहे। आणि ज्यावेळी झोडपणी झाली त्यावेळी ते सगळं झोडपणी करून जे भात असतं ते सगळं स्टोअर केलं जातं आणि विविध मार्केटमध्ये जाऊन त्याला आपला नॉर्मल भात तयार होतो, म्हणजे ह्याच्यामध्ये गिरणमध्ये वगैरे सगळं पॉलिश वगैरे करून आपल्यामध्ये मार्केटमध्ये तो खाण्यासाठी उपलब्ध होतो। ह्या प्रक्रियेमध्ये जवळजवळ 6 ते 7 महिने ह्याच्यात कष्ट करावे लागतात आणि तेव्हाच आपल्याला अन्न हे मिळतं। ज्यावेळी लॉकडाऊन होतं त्यावेळी सगळं बंद होतं, शिक्षण बंद होतं, कोर्ट बंद होतं, सगळं बंद होतं, पण एकच जो राबत होता तो म्हणजे शेतकरी। ज्याच्यामुळे आपली उपजीविका, ज्याच्यामुळे आज आपण उभे आहोत, हा शेतकरी फक्त आज समाजामध्ये उभा होता। फक्त 2020मध्ये ज्यावेळी लॉकडाऊन लागला तेव्हा सगळे दुकान सगळे बंद होते, पण आपलं अन्नधान्याचं दुकान, अत्यावश्यक सेवा म्हणून तसेच हॉस्पिटलाइज हे सगळं उपलब्ध होतं। फक्त महत्त्वाचं काय होतं तर शेतकरी हा महत्त्वाचा होता। म्हणून आपण ज्यावेळी जेवण जेवतो त्यावेळी अन्नाचा कधीही अपव्यय करता कामा नये। अन्न हे परब्रह्म आहे म्हणून यासाठीच म्हणलं जातं, कारण ह्याच्यामध्ये ते पेरण्यासाठी खूप कष्ट लागतात। जेवण्यासाठी पण आपण पटकन असं टाकून देतो, पण त्याच्यामागे 7 ते 8 महिन्याचे शेतकऱ्याचे कष्ट असतात। कारण आपले आई वडील जे मेहनत करतात हे आपल्या खाण्यासाठी पोटासाठी करतात, ते पोटासाठी हे अन्न मिळवण्यासाठी जवळजवळ त्यांना राबावं लागतं। जसं शेतकऱ्याला राबावं लागतं तसं आपल्या आईवडिलांनाही राबावं लागतं आणि ते राबून आपल्याला अन्न, शिक्षण वगैरे अशी सेवा करतात। त्यामुळे अन्नाचा कधीही अपव्यय करू नये। आपण खूप सुखी आहोत की आपल्याला अन्न मिळतं, पण तुम्ही ज्यावेळी बाहेर जातात, मुंबई ठिकाणी जातात किंवा अन्य ठिकाणी जातात, त्यावेळी अन्न मिळताना तुमच्यासारख्या मुलांना अन्न मिळताना पण खूप महाग पडलेलं आहे। म्हणजे
2 वेळेचं अन्नही कोणाला मिळत नाही. त्यामुळे कधीही अन्नाचा दुरुपयोग करता कामा नये. अन्न जपून वापरायचं. जेवढं पाहिजे तेवढंच अन्न जेवायचं. जेवढं पाहिजे तेवढंच अन्न घ्यायचं. वाया घालवायचं नाही. ओके.